या ठिकाणी 244 विधानसभा करमाळा विधानसभामध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सन्माननीय दिग्विजय बागल हे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा बॅनर वापरून नाव घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन या ठिकाणी काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निगेटिव्ह फेक या ठिकाणी केला जातो तालुक्यामध्ये आणि त्यामुळे पार्टीचं बदनामी होते. तर कृपया या करमाळा तालुक्यातील जनतेने ह्या निगेटिव्ह फेकपासून सावध राहावं आणि करमाळा तालुका हा आज तागायत हिंदुत्वाच्या बाजूनेच कल दिलेला आहे. तर हिंदुत्ववादी विचाराच्या माणसांनी कुठलाही गैरसमज न करता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्याच पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं. कारण भारतीय जनता पार्टीचा संस्कार आणि विचार काय सांगतो तर अगोदर देश, प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर आम्ही स्वतः. त्यामुळे ह्या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीची पदं घेऊन कुणाच्यामध्ये जर अहंकार भिनलेला असेल की मी मोठा, आम्हाला हलक्यात घेतलं तर हलका भारी कोणी नसतो. तर अगोदर देश मोठा आहे आणि विचार मोठा आहे, समाज मोठा आहे, ह्या विचारानं चालणारी ही पार्टी आहे. त्यामुळं फेक निगेटिव्हवर कोणीही लक्ष देऊ नये. दुसरा मुद्दा, या ठिकाणी काही जणांनी फितुरी केली. गद्दारी फितुरी हा राजकारण्यांना लागलेला दोष आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीवर आम्ही शिंतोडा उडून आम्हाला योग्य वाटत नाही. भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंत पदाचा लाभ घेतला, लाभाची पदं उपभोगली आणि आता भारतीय जनता पार्टीला सोडून जर कोणी वागत असेल तर पार्टीने त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिक्षा दिलेली आहे. तरी कृपा करून कुठलाही अपप्रचार न करता पार्टीची शिस्त आणि अनुशासन यावर विश्वास ठेवून कुणीही अपप्रचार करू नये आणि अपप्रचार पसरू नये अशी नम्र विनंती या करमाळा तालुक्यातील जनतेला आणि पत्रकार महोदयांना आणि राजकारणी लोकांना माझी नम्र विनंती आहे. एवढं बोलून मी थांबवतो. काल गणेश चिवटे यांनी ज्यावेळेस संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला त्यावेळेस याच्या आधीसुद्धा रोहित पवार यांची सभा झाली. त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितलं होतं की संजय मामा शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार आहेत आणि काल अपक्ष उमेदवार मामांना ज्यावेळेस गणेश चिवटे जे भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस यांनी पाठिंबा दिला त्यावेळेस कुठेतरी लोकांमध्ये हे चर्चा परत एकदा नव्यानं रंगायला आली. विरोधकांचं कामच आहे हे, आपलं निगेटिव्ह पसरवणे हे विरोधकांचं काम आहे. ते त्यांचं काम इतंभूत करतात. आज या ठिकाणी बसलेले सर्व निष्ठावंत आणि भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते सुसंस्कारित कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, प्रदेशाचे पदाधिकारी आहेत आणि आदरणीय महिला आघाडीच्या प्रदेशाच्या नेत्या रश्मीदिदी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत असं व्यक्तिपूजा तर अजिबात मान्य केली जात नाही. भारतीय जनता पार्टी ही व्यक्तीपेक्षा ध्येयावर आधारित पार्टी. याच्या आधीसुद्धा अशाच प्रकारे बोललं जात होतं की बाबा ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की संस्कारित पार्टी आहे, परंतु याच्या आधी गणेश चिवटेंच्या बाबतीतसुद्धा अशाच प्रकारे सांगितलं जात होतं आणि ज्यावेळेस आता त्यांनी पाठिंबा दिला त्यावेळेस ते बाजूला निघलेले आहेत आणि पार्टीतील इतर व्यक्ती संस्कारित आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे त्यावेळेस ते होते ते संस्कारित नव्हते का असं म्हणायचं. मला कोणावरही शिंतोडा उडवायचा नाही, कोणाचं नाव मी या ठिकाणी घेतलेलं नाही. भारतीय जनता पार्टी ही सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न अशा लोकांची पार्टी आहे. या ठिकाणी बसलेल्या एकाही माणसावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. इतके चारित्र्यसंपन्न माणसं माझ्यासोबत आहेत. आणि तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष ही पदं रिक्त असताना तालुक्या पातळीवरून निवडणुकीत कशा पद्धतीने सामोरं जातात किंवा तशा पदांची पुन्हा एकदा नव्यानं नियुक्ती करण्यात येणार आहे. पार्टीमध्ये व्यक्तिपूजा मान्यच केली जात नाही तर विचारपूजा, ध्येयपूजा. कार्यकारिणीच्या व्यतिरिक्त पक्ष कसा काय चालणार निवडणुकांना सामोरे? कार्यकर्त्यांच्या जोरावर चालतं पक्ष. हे जे कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांच्या जोरावर आणि विचारावर. भारतीय जनता पार्टीच्या वतीने किंवा सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने नवीन नियुक्त्या दिल्या जात असताना करमाळ्यात मात्र महत्त्वाचं तालुकाध्यक्षासारखं पद रिकामं आहे. तर अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही जिल्हाध्यक्षांकडे किंवा वरिष्ठांकडं ज्यावेळेस त्यांनी कारवाई केली त्यावेळेस मागणी का केली नाही? मागणी केलेली आहे. पार्टी वरिष्ठांच्या स्तरावर निर्णय घेईल. बडतर्फ झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन नियुक्त होते. आता आपण ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे गणेश चिवटे यांच्यावर विश्वास ठेवून, कारण की BJPचं जर नियमावली पाहिली तर कोणत्याही पदाधिकाऱ्याला 1 वर्ष किंवा 2 वर्ष तालुका अध्यक्षाची संधी दिली जाते. त्यांच्यावर एवढा विश्वास टाकून किंवा त्यांचा
पक्षासाठीचा प्रामाणिकपणा पाहून किंवा त्यांचं काम पाहून त्यांना सलग तीन वेळेस त्यांना तालुका अध्यक्षपद देण्यात आलं होतं. सलग दिलं नव्हतं, दोनदाच दिले सलग. त्याच्यात ती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते. आता ही कारवाई किती वर्षासाठी करण्यात आली? पार्टीने तुम्ही पत्र बघितलं असाल, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निष्कासित केलं आहे. निष्कासितचा अर्थ तुम्ही मराठीच्या व्याकरणात बघू शकता, मराठीच्या शब्दांतरात. बरेच दिवस झालं हा जो मुद्दा होता की BJPमध्ये 2 गट पडलेले आहेत, अशा प्रकारे चर्चेसाठी भाग होता आणि पत्रकारसुद्धा ते प्रत्येक वेळेस विचारत होते. मग हे कुठेतरी आता उघड झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीत 2 गट नव्हते, सगळेजण एकत्र मिळून भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व होतं, ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम असतील त्यावेळेस एकत्र काम करत होते. काही जणांच्या व्यक्तिगत संस्था आहेत, काही जणांच्या व्यक्तिगत सामाजिक कार्य आहेत, त्या ठिकाणी ते त्यांचं काम करत होते. पण पक्ष म्हणून सगळे आम्ही एकत्र होतो. काही कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या काही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी घेतलेले हे निर्णय आहेत, त्यामुळे पार्टीने काही दखल घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीला निष्कासित केले, त्यांचा संबंध संपला, मग तुम्ही आता पत्रकार परिषद कशाला घेतली? आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते माहितीबरोबर आहे हे सांगण्यासाठी. आम्ही नाही, तुम्ही विचार. आम्ही विचारत ही पत्रकार परिषद निरेटिव्ह भारतीय जनता पार्टी, आम्ही पत्रकार, आम्ही त्यांचा विषय, आम्ही त्यांची आम्ही संबंधित पदाधिकाऱ्यांची चर्चा करत नाही. जे इथं भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 20, 25, 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टी तयार करण्यासाठी, इथली पार्टी तयार उजवण्यासाठी जे काम करणारे सर्वजण आहेत ते सगळे एकत्र आलेत. निवडणुकीचा कालावधी आहे, आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी माहितीबरोबर हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद. आणि पत्रकार साहेब, आम्ही कुणाचं नाव घेतलेलं नाही. दुसरी विषय, तुम्ही जो प्रश्न विचारताय का, जो प्रश्न पत्रकाराने आम्हाला विचारला आहे त्याच्यावर आम्ही उत्तर देतोय. त्यावेळेस कदापि नाव येऊ शकतं. आता त्या मुद्द्यावर त्यांनी प्रश्न विचारते, उत्तर देणं आमचं योग्य. जर आज आम्ही उत्तर नाही दिलं तर तुम्हीच उद्या आमचे काय म्हणणार की हे भारतीय जनता पार्टीला भारताच्या आपल्या देशाच्या राजकारणात पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख भारतीय जनता पार्टीनेच घेतलेली आहे. असं असताना करमाळ्यासारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने पक्षाची प्रतिमा खराब होत आहे त्यावर आपण वरिष्ठांना काही कळवलं? वरिष्ठांना कुणीही काही कळवलं कारण नाही. वृत्तपत्रातून आणि विविध सोशल माध्यमावर बातम्या आल्या होत्या की महायुतीचे 2 उमेदवार या ठिकाणी आहेत. तर ही जी घटना आहे उद्याच्याला पक्षाच्या ज्यावेळेस निरीक्षक येतील त्यावेळेस त्यांचे कानी किंवा वरिष्ठांच्या कानी हे घालणार आहात. निवडणुकीच्या कालावधीमध्ये सर्व पार्टीचं काम करणारे वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या पद्धतीची पक्षाची यंत्रणा राबत असते. कोण काम करतं, कोण काम करत नाही, आम्ही सांगण्यापेक्षा पक्षाचे काही निरीक्षक आहेत ते बघून घेतात. भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्त्याने कुणाची तक्रार केली नाही, पण जो चुकला त्याला पक्षाने शिक्षा दिली. काल एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो असा की जगदीश अग्रवाल यांनी थेट चॅलेंज दिलेलं आहे की आमची दखल न घेतल्यामुळे आता 23 तारखेला जे काय असेल ते आम्ही, म्हणजे आमची ताकद काय असेल ती दाखवू. राजकारणात कोण काही बोलायला माहीत नाही, कोण बेडकाचा बैल होईल कारण की हे सांगू जे आहे, शकत हे BJPचे शहराध्यक्ष होते. बडतर्फ केलं. त्यांचं जे बडतर्फ, ते शहराध्यक्ष होते. बडतर्फ शहरात होते म्हणलं मी, होते ते शहराध्यक्ष होते. आणि त्याचप्रमाणे त्यांनी जे लोक घेऊन गेलेले आहेत, पाठिंबा दिलेला आहे, त्या अनुषंगाने महायुतीचा इथं उमेदवार असताना कुठेतरी महायुतीलाच त्यांनी चॅलेंज दिल्याचं या ठिकाणी दिसून येतं. आम्ही चॅलेंज म्हणून ते स्वीकारतच नाही, कारण का माहिती सगळ्या राज्यात येणार आहे, इथं पण माहितीचे उमेदवार येणार आहे आणि ती 23 तारखेला कळलं आपल्याला. पार्टी विथ डिफरन्सवर जे आपण बोलला, व्यक्ती संस्था म्हणजे पक्ष, व्यक्ती संस्था आणि पक्ष आणि देश मोठे होतात हे त्या व्यक्तीच्या गुणवत्तेवर, त्याच्या चारित्र्यावर, त्याच्या स्किलवर. त्यामुळे पार्टी ज्याचं कर्तृत्व मोठं आहे त्याचं निश्चित दखल घेणार, ज्याचं कर्तृत्व हिनं त्यांना बडतर्फ करणार, निष्कासित करणार. त्यामुळे पार्टीचं लक्ष आहे. आम्ही कोणी सांगायची आवश्यकता नाही. पार्टीचे माणसं पावलावर या ठिकाणी देखरेखीसाठी आहेत. हा झाला. आणि कोणी जर भारतीय जनता पार्टीला चॅलेंज करायचं की 23 तारखेला दाखवून देऊ, आम्ही पार्टीपेक्षा मोठे नाही, आम्ही सामान्य कार्यकर्ते, आमच्या बूथवर आम्ही काम करू शकतो, इथपर्यंत आमची उंची आहे. ज्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर ते पार्टी 23 तारखेला दाखवतील. आम्ही आमची ताकद पार्टीला निवडून आणण्यासाठी खर्ची घालणार आहोत पूर्ण शक्तीने.
प्राणपणाने तन मन धन अर्पण करून पार्टीला विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि पार्टीचं जे बदनामी चाललेली ते थांबवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे की पार्टी असं कोणाला आदेश देत नाही, छुपा अजेंडा नसतो. तर पार्टी ही शिस्तबद्ध आहे, संस्कारावर आहे, विचारावर आहे, ध्येयावर आधारित काम करणारी पार्टी आहे. आता आपण एक मुद्दा या ठिकाणी असाही उपस्थित होतो की आपण पत्रकार परिषद आता घेतलेली आहे, परंतु त्या अनुषंगाने निष्कासित केलेला आहे याच्यावर काळ वेळ दिलेला नाही. परंतु जर कारण की निष्कासित काळ हा 6 वर्षाचा अधिकाधिक ठेवण्यात येतो, परंतु तसा तो दिलेला नाही. आणि जर वर्ष 2 वर्ष किंवा 6 वर्षानं सुद्धा जर त्यांना पार्टीमध्ये घेण्यात आलं तर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची काय भूमिका असेल? भविष्यावर बोलण्याचा नाही, आत्ता निवडणूक विजय वर्तमान काळ ह्याच्यावर आमचा भर आहे. आत्ताची पार्टीच्या विचारधारेची बदनामी मार्केटमध्ये समाजामध्ये चालली ती थांबवण्यासाठी ही पत्रकार परिषद. आणि जो विषय तुम्ही नंतरचा म्हणताय, भारतीय जनता पार्टीमध्ये हर्षवर्धन पाटील आले नंतर गेले असे राहतात जात राहतात, परंतु आम्हाला संस्कृती आहे, जो आपल्याला आत्ता सध्या आहे तो पार्टीचा आहे, त्यासाठी आम्ही काय बी करणार. ही आमची जी वचनधारा जी आहे ती आम्ही कायमस्वरूपी चालणार. किंवा काय जर पार्टीने उद्या एखादा निर्णय घेतला तर तो आम्हाला सहमत करावतो का, तर आपल्या विचारापेक्षा ही पार्टीत मोठमोठे ज्येष्ठ लोक आहेत की ते विचार करत असतात. त्यामुळं हा विषय म्हणजे काय ह्याचा नाही, आपल्याला काय होईल ही विषय तुम्ही आता समजा. हे जे चालू आहे ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जे स्टार प्रचारक आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचा प्रचार ज्यांच्या खांद्यावर आहे अशा काही व्यक्तींना आपण या प्रचारात उतरवणार आहात का? केंद्रीय लेवलचे, प्रदेश लेवलचे कुठले पण नेते या ठिकाणी येणार आहेत. आमचे काही निरीक्षक आहेत कर्नाटकमधले, इथले, ते पण फिरत आहेत. गडकरी साहेबांची सभा येणाऱ्या दिवसात लागणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते त्यांच्या महाराष्ट्रातल्या प्रवासानुसार इथं सभा देण्याचा प्रयत्न होतो. गडकरी साहेबांची कालची सभा कारण या कॅन्सल ठिकाणी- झालेली दिसते. सभा पुढे ढकल, उद्या यांची परवा गेली, कारण का त्यांचा दौरा लावताना पब्लिकमध्ये थोडा गोंधळ बसतो. गडकरी साहेबांची सभा पोस्टपोन झाली की कॅन्सल झाली, भाजपाचे मुख्य प्रचारक कोणी येताना निवडणुकीत दिसणार? पोस्टपोन झाली, या 2 दिवसांनी होणार आहे. उदयनराजेंचे होणार आहे, त्यांचे होणार आहे, दोघं पण भारतीय जनता पार्टीचे नेते. आणि भारतीय जनता पार्टीचे ऑल महाराष्ट्रात एकत्र निवडणुका असल्यामुळं जे पहिल्या सभा 2-3 टप्प्यात असते तर सर्वजण इथं भाजपचे का नेते मंडळी आले असते, परंतु एकत्र असल्यामुळे ज्या त्या विभागाची जबाबदारी असल्यामुळं ते थोडंसं इकडं तिकडं होत आहे.